पोलादपूरमध्ये डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नांवरून वातावरण तापलं आहे। आमची माती आमची माणसं संघटनेने अभिनव आंदोलन करत नगरपंचायत प्रशासनाविरोधात जोरदार भूमिका घेतली आहे। गेल्या 9 वर्षांपासून डम्पिंग ग्राउंडबाबत दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत चोळई सावित्री संगम परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहे। या कचऱ्यामुळे मोकाट जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून पावसाळ्यात हा कचरा सावित्री नदीमध्ये मिसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेत भिंती रंगवण्यावर भर देत नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। या विरोधात आमची माती आमची माणसं संघटनेकडून संस्थापक राज पार्टे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डम्पिंग ग्राउंडवर उभारण्याचा इशारा देत अभिनव आंदोलन सुरू केलं आहे। यावेळी विरोधी गटनेते दिलीप भागवत, नगरसेवक आणि विविध पक्षांचे पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। दरम्यान नगरपंचायत प्रशासनाने लवकरच नवीन डम्पिंग ग्राउंडसाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगत आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं आहे। मात्र तोपर्यंत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र कायम राहणार आहे। आज आपण पोलादपूर नगरपंचायतीचा जो कचरा पूर्ण शहराचा ज्या गाड्या भरून येतात तो कचरा ही नगरपंचायत जी पवित्र अशी नदी समजली जाते आपली सावित्री नदी, त्या नदीमध्ये बघा अशा पद्धतीने टाकला जातोय। ज्या भूमीतून छत्रपतींनी आज छत्रपतीच्या नावाने आपण या पोलादपूर तालुक्याची ओळख आहे, त्या तालुक्यातून जाणाऱ्या पवित्र नदीतील ही जी अवस्था आहे ही तुम्ही बघताय। आज शहरातले सगळे नागरिक, सगळ्या वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव सगळे आलेले आहेत। आज जवळजवळ 1-1.5 तास झाला नगराध्यक्ष त्याच्यानंतर वेगवेगळी पदं जी भूषवत आहेत त्यांना आम्ही फोन करून थकलो, पण येतो बोलतायत आणि त्यातला एकही येत नाही। मला काही कळत नाही की सत्ता भोगायला आणि त्या खुर्चीवर बसायला जसं गोड वाटतं आणि सत्ता भोगत असताना त्यांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बजावू शकत नाहीत, म्हणून आज त्यांना इथे यायला लाज वाटते। आम्ही उन्हात 1-1.5 तास सगळेजण बसलो आहे। तसंच या सावित्री नदीने जाताना शहराच्या बाजूने ज्यांची घरं आहेत त्यांनी पूर्ण सांडपाणी या पवित्र नदीत सोडलेलं आहे, त्याच्यावरती ही नगर पंचायत काही कारवाई करत नाही आहे। अशा अनेक समस्या आहेत। मग यांना दरवेळेला एक हातीची सत्ता ही जनता का देते? मला कोणत्याही पक्षाचा विरोध नाही आहे, पक्ष सगळे चांगलेच असतात, पण पक्षाने जर एखाद्या खुर्चीवर बसवला आणि तो जर त्या कामाचा नसेल, त्या खुर्चीत बसण्याच्या लायकीचा नसेल, तर त्यांनी का ते पद घ्यावं?